अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी तिरुवार वंदन आणि सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 2023 वर्ष आपलं संपलेलं आहे आणि 2024 या नवीन वर्षाची आपण सुरुवात केलेली आहे. 2023 मध्ये आपण काही सुख काही दुःख झेललेले आहेत आणि दुःखाच्या वेळी आपल्याला स्वामी महाराजांची साथ मिळालेली आहे. प्रत्येक संकटाचं स्वामींनी आपलं निवारण केलेलं आहे. आपल्या कळत न कळत आपल्याला माहीत पण नाही की आपल्यावर यावेळेला हे संकट येणार होतं. ते येण्यापूर्वी स्वामी महाराजांनी आपलं ते संकट निवारण केलेलं आहे. का तर आपण स्वामी महाराजांची भक्ती केली, आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं. थोडा वेळ जरी आपण नामस्मरण केलं, भक्ती केली किंवा त्यांची काही सेवा केली तर स्वामी महाराज आपल्याकडे त्यांची कृपा दृष्टी आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर, आपल्या सर्वावर त्यांची राहत असते. म्हणून आता 2023 वर्ष तर संपलेलं आहे, तर आता 2024 मध्ये सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांचे आशीर्वाद, कृपादृष्टी, स्वामी महाराजांची साथ आपल्याला पाहिजे आहे. तर त्यासाठी एक सेवा आपल्याला स्वामी महाराजांची करायची आहे. तर आता ही स्वामींची सेवा कुठली? तर स्वामी चरित्र सारामृत हे तर सर्वांना माहीत आहे. तर स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला दर गुरुवारी वाचन करायचं आहे. पण ते वाचन करण्यापुढे आपल्याला संकल्प करून वाचन करायचं आहे. जी आपली मनोवांछित इच्छा असेल ती आपण संकल्पात सांगायची आणि आपण दर गुरुवारी या वर्षामध्ये जेवढे गुरुवार येतील तेवढ्या गुरुवारी आपण हे स्वामी चरित्र पारायण करणार आहेत. पण संकल्प करता वेळेस असं दर गुरुवारीच म्हणून नाही म्हणायचं, कारण जर एखाद्या गुरुवारी आपल्याला अडचण आली तर आपल्याला ती सेवा राहिलेली आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी करावं लागणार आहे. कारण आपल्याला मासिक धर्माची अडचण येऊ शकते किंवा आपल्याला सुतकाचा विटाळ येऊ शकतो किंवा बाळात्मीचा आपल्याला विटाळ येतो. त्यावेळेला आपल्याला ही सेवा करता येत नाही तेवढ्या काही कालावधीपुरती. तर तेव्हा आपलं हे स्वामीचरित्र सारामृत वाचायचं राहून जातं. तर आपल्याला ते सगळं संपल्याच्या नंतर पुन्हा वाचायचं आहे, तर आपल्याला एखादा गुरुवार जाणार आहे. मग त्यामुळे आपण स्वामी महाराजांचे हे वाचन करण्यापूर्वी जे संकल्प करायचे त्यावेळेला की मी या वर्षामध्ये गुरुवारी किंवा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आठवड्यातून एक स्वामीचरित्र पारायण मी करणार आहे. आणि जी आपली मनोवांछित इच्छा असेल ती आपण सांगायची. असा संकल्प करून आपल्याला स्वामीचरित्र 1 ते 21 अध्यायापर्यंत हे दर गुरुवारी वाचायचं. जर गुरुवारी शक्य नसेल तर आठवड्यातून कोणत्याही एका दिवशी ती वाचायचं. जेव्हा गुरुवारी काही अडचण असेल तरच वाचायचं आठवड्यातून एका दिवशी. तर जमेल तेवढं, होईल तेवढं तर आपल्याला गुरुवारीच ही सेवा करायची आहे स्वामी महाराजांची. तर ही सेवा करताना आपल्याला कुठलंही बंधन नाही. म्हणजे आपण ही सेवा जेवण करून करू शकतो. रात्री झोपेपर्यंत कधीही स्वामीचरित्र आपण वाचन करू शकतो. कारण स्वामी महाराजांनाच आपला शिष्य, आपला सेवेकरी, आपला भक्त हा उपाशी राहिलेला आवडत नाही. त्यामुळं आपल्याला जमेल तर जेवणाच्या अगोदर करायचा. नाही आपल्याला दिवसभरात काही काम असेल तर आपल्याला रात्रीसुद्धा ही सेवा आपण करू शकतो. कुठलीही अडचण नाही. जर ही आपण दर गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तर आपल्याला आता ह्या वर्षामध्ये 52 गुरुवार पडलेले आहेत. तर आपले 52 श्री स्वामीचरित्र सारामृत आपले होणार आहे. आपण संकल्प करायचा. संकल्पयुक्त किंवा का बरं करायचं? तर जेव्हा आपण संकल्प करतो कोणत्याही सेवा करण्याचा, कोणतीही पूजा करण्याचा, तर त्यावेळेला आपल्याला मनाला एक ध्यास लागतो आणि ध्यास लागल्यामुळे आपण ती सेवा आपल्याकडून होते. आणि आपण हो करूच म्हटलं तर आपल्याला कधी आळस येतो, कधी आपण कंटाळा करतो. तर त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्याकडून होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याकडून ती सेवा पूर्ण होत असते. तर ही सेवा आपल्याला करायची आहे दर गुरुवारी ही सेवा आपल्याला स्वामीचरित्र 1 ते 21 अध्याय एका दिवशी एकाच जागेवर बसून वाचायची. पूर्ण स्वामीचरित्र एकाच वेळी एकाच जागेवर बसून आपल्याला वाचायचं. जेवण करून वाचन करू शकतो, कसंही वाचन करू शकतो, पण आपल्याला एकाच जागेवर बसून एक अध्याय वाचायला सुरू केला तर 21 अध्यायापर्यंत आपल्याला मध्येच उठायचं नाही आणि कुणाशीही बोलायचं नाही. मग एक स्वामीचरित्राचा पाठ झाला, एक स्वामीचरित्र आपलं पारायण झालं.
ह्या प्रकारे आपल्याला स्वामी चरणी ही सेवा आपल्याला रुजू करायची, स्वामी चरित्र सारामृत पाठाची. तर ही सेवा जेव्हा आपण स्वामी चरित्राची करतो त्यावेळेला, कारण स्वामी चरित्र हे स्वामींचं आवडणारं, त्यांच्या भक्ती त्यांच्या सेवेतलं आवडणारं हा एक सेवा आहे. तर त्यामुळे स्वामी महाराजांची आपल्यावर खरंच कृपा होत असते. खूप जणांनी अनुभव घेतलेला आहे स्वामी चरित्र सारामृत वाचनाचा. आणि जर आपल्याला 52, कारण यावर्षी 52 गुरुवार आलेले आहेत, 52 गुरुवारी जर आपण हे 52 श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन केलं तर आपल्याला 7 गुरुचरित्र पारायण करण्या इतकं फळ आपल्या पदरात पडत आहे. कारण मग वर्षातले आपले 7 गुरुचरित्र पारायण व्हायले. मग आता ही सेवा करायलाच म्हणून आपण नित्यसेवात खंड पडू द्यायचं नाही. रोजचे 3 अध्याय 11 माळी जमेल तेवढे नित्यसेवा पण आपल्याला करायची आहे. ही सेवा तर आपली दर गुरुवारची आहे, आपली संकल्पयुक्त आहे. आणि मग ही सेवा सुरू आहे आपल्याला तर 7 गुरुचरित्र पारायणाचं फळ प्राप्त व्हायले म्हणून काय आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं नाही का? नाही. तर आपल्याला जमेल तेव्हा जेव्हा आपण स्वामी पुण्यतिथीला, दत्त जयंतीला किंवा मध्येच आपण कधी जर वर्षातून कोणाला 3 गुरुचरित्र पारायण सांगितलेले असतात किंवा कोणी करतात पण वर्षातून 3 गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये, ते आपण करायचे. असं नाही की आपण ते करायचे नाही म्हणून, पण ह्या सेवेतून पण आपल्याला 7 गुरुचरित्र पारायण करण्याचं पुण्य आपल्याला लागणार आहे. एवढी सोपी, साधी आणि कोणताही खर्च नाही किंवा कोणतीही पूजा विधी नाही, फक्त वाचन स्वामी चरित्र सारामृताचं. आणि या वाचनामुळे खरंच आपल्या सर्व संकटाचं निवारण होणार आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या सुटणार. आणि आपले जे प्रश्न आहेत आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील प्रत्येकाला प्रश्न असतो, कोणता नाही तर कोणता एक तरी प्रश्न प्रत्येकाला. असं कोणीच नाही की हां मी आता सर्वपरी सुखी आहे, आता मला कोणताच प्रश्न नाही किंवा देवाकडून मला काहीच मागायचं नाही, मला स्वामीकडून काहीच मागायचं नाही. नाही, एक तरी प्रश्न, एक तरी काहीतरी आपल्याला असतं की जे स्वामींना आपल्याला काही नाही मागितलं तर स्वामी आम्हाला असंच सुखात ठेवा, हे तरी आपण मागू शकतो स्वामींना किंवा मागतो. जसं चाललंय तसंच स्वामी राहू द्या, असंच आम्हाला सुखात ठेवा. तर यामुळं आपल्याला स्वामीच्या सेवेतून या सर्व लाभ होणार आहे. कारण ही सेवा पण गुरुवार हा स्वामींचा दिवस आणि त्या दिवशी आपण स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करणार. म्हटल्यानंतर स्वामी महाराजांची कृपादृष्टी तर आपल्यावर पडणारच. आणि जेव्हा एखाद्या देवतेची कृपादृष्टी किंवा स्वामींची कृपादृष्टी पडती ना, तेव्हा कोणतेच कार्य हे अधुरं राहत नाही, कोणतीच मनोकामना ही पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि आपली आर्थिक अडचणी दूर झाल्याशिवाय राहत नाही. अहो, आपल्या आयुष्याचं सोनं होणार, आपल्या आयुष्याचं सोनं होणार. तुम्ही 2024मध्ये ही सेवा करून बघा आणि मला कमेंट करून पहा की खरंच ही सेवा केल्याच्या नंतर माझ्या हे प्रश्न सुटले, ह्या अडचणी माझ्या दूर झाल्या आणि ह्या संकटातून स्वामींनी माझं निवारण केलं, ह्या दुःखातून स्वामींनी मला सावरलं. कारण जेव्हा स्वामींचा आशीर्वाद, जेव्हा स्वामींचा डोक्यावर हात असतो ना, तेव्हा स्वामी म्हणतात भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि हा एक शब्द आपल्यासाठी इतका प्रेरणादायी आहे की आपण उत्साहानं आणि आनंदानं स्वामींची सेवा आपण करतो. आणि स्वामींची सेवा आपण फक्त स्वामीचं नामस्मरण करतो तर खरी सेवा स्वामी आपली करतात. प्रत्येक संकटातून आपलं निवारण करतात, प्रत्येक दुःखातून आपल्याला सावरतात, आपल्या आर्थिक समस्याचे निवारण करतात आणि आपल्याला मनोवांछित फळसुद्धा स्वामी देत असतात. तर सेवा स्वामी करतात, आपण तर फक्त भक्ती करतो, नामस्मरण करतो त्यांचं. पण खरी सेवा हा देव आपल्या भक्तासाठी करत असतो. देव आपल्या भक्तासाठी सेवक होतो. देव आपल्या भक्तासाठी जनाबाईसोबत विठ्ठलानं दळणसुद्धा दळलेलं आहे जात्यावर. तर स्वामी महाराज आपल्यासाठी खरंच प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक अडचणी स्वामींची साथ लागल, दुःखात आपल्याला स्वामीची साथ लाभत असते. आणि खूप सेवेकरांनी त्याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे की स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत. हे एवढं संकट येणार होतं, बापरे टळलं. कसं काय टळतंय? जेव्हा आपली भक्ती असते, जेव्हा आपली काही सेवा, आपल्या सेवेचा बॅलन्स आपल्याकडे जमा असतो, त्यावेळेला हे बॅलन्स आपल्याला कामा येत असतं. म्हणून तर आपल्याला भक्ती वाढवायची, सेवा करायची 2024मध्ये. आणखी आपल्याला स्वामींची भक्ती सेवा करायची. कुठलाच रिकामा वेळ आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही. वेळात वेळ काढून आपल्याला स्वामींची भक्ती करायची आहे.
आणि जेव्हा स्वामी सेवेकरी असतो ना, तो तर स्वामीची भक्ती केल्याशिवाय एक दिवस जर स्वामीचं नामस्मरण केलं नाही किंवा एक दिवस जर स्वामींची काही भक्ती झाली नाही तर आपल्याला करमत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.